नमस्कार. सविता किचन क्वीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या मटारपासून भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 वाटी ओले मटार घेऊन ते भाजायचे आहे. त्यामध्ये जराही तेल टाकायचे नाही. तेल टाकल्यामुळे मटार हे भांड्याच्या बाहेर उडतात. मटार भाजल्यानंतर हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर, थोडेसे अद्रक, 15-20 लसणाच्या पाकळ्या घेऊन बारीक करून घ्यायचे आहे. हे मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. त्याच भांड्यामध्ये भाजून थंड केलेले मटार, 2 हिरव्या मिरच्या हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे. आता एका वाटीमध्ये 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळं मीठ हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि ते 1 मिनिटे खमंग भाजून घ्यायचे आहे. अशाच भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी सविता किचन क्वीनला सबस्क्राईब नक्की करा. भाजलेले बेसन पीठ या पदार्थामध्ये घातल्यामुळे पदार्थाला खूप छान चव येते आणि बाइंडिंगसुद्धा व्यवस्थित होते. बेसन पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे. हा मसाला देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसाला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण, अद्रक, कोथिंबीर यांची पेस्ट घालायची आहे. हे छान परतून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये जाडसर वाटलेले मटार घालायचे आहेत आणि हे मिक्स करून छान परतून घ्यायचे आहे. हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. या अगोदर आपण काळं मीठ आणि चाट मसाला घातलेला आहे. त्याच्या अंदाजानुसार आपण साधे मीठ घालायचे आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला थंड करून घ्यायचे आहे. मिश्रण थंड होईपर्यंत एका भांड्यामध्ये 2.5 वाटी मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धी वाटी तेलाचे मोहन घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्याचा असा दाबून गोळा तयार झाला पाहिजे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरले तरीही चालते. याचा अशा पद्धतीने गोळा तयार होईल. यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचा चपातीला लागतो तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. फार पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही असा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे पीठ आपल्याला 5 ते 10 मिनिटे भिजू द्यायचे आहे. पीठ भिजेपर्यंत वाटाण्याच्या मिश्रणाचे छोट्या लिंबा एवढे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. इथे आपले सर्व गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला मैद्याच्या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची खोलगट अशी पारी बनवायची आहे. अशा पद्धतीने मी पारी बनवत आहे. या पारीमध्ये वाटाण्याच्या मिश्रणाचा गोळा घालून तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. व्यवस्थित बंद केल्यानंतर याला असे हाताने चपटे करून घ्यायचे आहे आणि कचोरीचा आकार द्यायचा आहे. 2 हातामध्ये दाबून याला असे चपटे करायचे आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीची कचोरी तयार करून घेणार आहोत. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. गॅस खूपच मोठा असेल
तर कचोरी मध्ये कच्ची राहते. त्यामुळे गॅस हा मिडियमच असावा. कचोरी तळण्यास किमान 5 मिनिटे लागतात. अशा प्रकारे आपली भन्नाट अशी खमंग, खुसखुशीत आणि खस्ता मटार कचोरी तयार झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता कचोरी ही किती सुंदर आणि खस्ता तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा. धन्यवाद.